श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। जया नाही नेमा एकादशी व्रत जाणावे ते प्रेत शिव लोगी। जय हरी विठ्ठल। जे जे भेटजे भूत ते ते मानिजी भगवंत। या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उपदेशानुसार भक्तीची पायवाट धरली की आयुष्याचे मातीशी नाते घट्ट होते। मातीवर पाट न लागता लल्लाटी स्वर्ग सुखाचा गंध प्राप्त होतो। हातात भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, गळ्यात टाळ घेऊन हरिनामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशाने हजार वारकरी वारी करतात। लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने हा भाव प्रत्येक वारकऱ्यात ओसंडून वाहतो। ज्या रंगाने आयुष्य घडविले अशा श्री पांडुरंगाचे नामस्मरण करत वारकरी रिंगण सोहळे आयोजित करतात। स्त्री अथवा पुरुष असा भेदभाव इथे नसतो। माऊली हा एकच मंत्र सर्वांनी भक्तिभावाने मंत्रमुग्ध करतो। माती सांगे कुंभाराला पाय मज तुडवशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी। ही मातीला असलेली शिकवण वारीमुळेच अंतरंगात दृढ होते। बघा, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे महत्त्व भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर महाराजांना सांगतात। यंदा अमलकी एकादशी ही तिथी 9 मार्च सकाळी 7:45 चालू होत असून हीच तिथी 10 मार्च 2025 रोजी सोमवारी सकाळी 7:40 समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार आपल्याला ही एकादशी 10 मार्च वार सोमवार या दिवशी साजरी करायची आहे। या व्रताचे पारण 11 मार्च 2025 सकाळी 6:35 ते 8:13 दरम्यान आहे। या दिवशी द्वादशी तिथी समाप्त होणार आहे। आमलकी एकादशी ही 24 एकादशीमध्ये सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण एकादशी मानली जाते। असे म्हटले जाते की आवळ्याच्या वृक्षाखाली देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतोच, परंतु सर्व देवी देवतांचे सुद्धा वास असतो। म्हणून या दिवशी विशेष करून आवर्जून आवळ्याच्या वृक्षाची पूजा करावी। त्या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी आवळ्याच्या वृक्षामध्ये सूक्ष्म रूपात जागृत असतात। या दिवशी काशीमध्ये विश्वनाथ बरोबर रंग गुलाल होळी खेळली जाते। या दिवशी विशेष करून सुख, वैवाहिक जीवन, मोक्ष प्राप्त आणि सर्व दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी व्रत उपासना नामस्मरण केले जाते। या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना दूध, केशर आणि साखर मिश्रित भगवान श्री हरिविष्णूंना भोग म्हणून द्यावा। एकेकाळी आता आपण आमलिका एकादशीची पौराणिक कथा बघूयात। एकेकाळी मांदता या राजाने वशिष्ठ ऋषींना याबद्दल विचारले की आमलकी एकादशी या भूतलावरती केव्हा निर्माण झाली आणि या एकादशीचे महत्त्व काय, कृपया मला सांगावे। त्यावेळी वशिष्ठ मुनी म्हणाले की आमलकी हा एक महान वृक्ष आहे जो सगळ्या पापांचा नाश करणार आहे। भगवान श्री विष्णूंच्या थुंकीमुळे एक चंद्राप्रमाणे एक बिंदू प्रकट झाला आणि तो बिंदू पृथ्वीवर पडला। त्यापासून आमलकी म्हणजे आवळा हा वृक्ष तयार झाला। या सर्व वृक्षामधील हा अधिवृक्ष असा मानला जातो। जेव्हा या वृक्षाची उत्पत्ती झाली त्याच वेळी सृष्टीचे निर्माणकर्ते ब्रह्माजी देखील उत्पन्न झाले। ब्रह्माजींनी पुढे देवता, गंधर्व, यक्ष, राक्षस तथा पवित्र आणि शुद्ध हृदय असलेल्या महर्षींना जन्म दिला। त्यातील देवता आणि ऋषी लोक त्या ठिकाणी विष्णुप्रिया म्हणजेच आमलकी म्हणजेच आवळ्याचा वृक्ष जो आहे त्या ठिकाणी आले आणि त्या वृक्षाला बघून सगळे आश्चर्य व्यक्त करू लागले। ते म्हणाले की आतापर्यंत आम्ही अनेक वृक्ष बघितले, परंतु हा वृक्ष आम्हाला कधी माहीत नव्हता। हा वृक्ष प्रथमच आम्ही पाहत आहोत। त्यावेळेस आकाशवाणी झाली की हे महर्षी, हे देवी देवतांनो, हा वृक्ष जो आहे तो आमलकी वृक्ष आहे। हा जो विष्णूंना अतिप्रिय आहे। याच्या केवळ स्मरणाने गोदानाचे पुण्य प्राप्त होते। स्पर्श केल्यावर ते पुण्य दुप्पट भेटते, तर आवळा खाल्ल्यावर हेच पुण्य तिप्पट प्राप्त होते। त्यामुळे प्रयत्नपूर्वक हा आवळा खावयास हवा। सर्व पापांचा नाश करणारा हा वैष्णव वृक्ष मानला जातो। तशामुळे स्थितो विष्णू, याच्या मुळामध्ये विष्णू स्थित आहेत, तर शेंड्यामध्ये ब्रह्माजी, खोडामध्ये शिवशंकर, शंखामध्ये मुनी, फांद्यामध्ये देवता, पानामध्ये वसु, फुलांमध्ये मरुद गण आणि फळामध्ये सर्व प्रजापती वास करतात। त्यामुळे आमलकी वृक्षाला सर्व देवमय वृक्ष असे म्हटले जाते आणि म्हणून हा वृक्ष विष्णू भक्तांना अतिशय प्रिय आहे।
या प्रकारे भगवंताची आकाशवाणी ऐकल्यानंतर सर्व ब्रह्मपुत्र, ऋषीगण, देवी देवता सगळे त्या ठिकाणी आश्चर्यचकित व्यक्त करू लागले. मोठ्या भक्तिभावाने भगवंताची स्तुती करू लागले. भगवंताची केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि महर्षींना म्हणाले की मी आपल्याला कोणते वरदान देऊ, मी तुमच्यावर फार प्रसन्न आहे. त्यावेळी म्हणाले की हे भगवंता, जर आपण खरोखरच आमच्यावर प्रसन्न असाल तर कृपया ज्यामुळे आम्हाला मोक्ष प्राप्त होईल या प्रकाराचे व्रत आम्हाला सांगावे. भगवंत म्हणाले की फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणारी एकादशी मोक्ष प्रदान करणारी एकादशी आहे. या एकादशीला आमलकी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी आवळ्याच्या वृक्षाजवळ जाऊन तिथे रात्रभर जागरण करावे, हरिनामाचे कीर्तन करावे. त्यामुळे मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आणि त्याला सहस्र गायी दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. या दिवशी आमलकी वृक्षाला म्हणजेच आवळ्याच्या वृक्षाला 28 किंवा 108 प्रदक्षिणा भगवंत नामाचा जप करत म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालाव्यात. या दिवशी पहाटे लवकर उठावे आणि अधिकाधिक भक्तीमध्ये स्वतःला संलग्न करण्याचा प्रयत्न करावा. तर मैत्रिणींनो, आता आपण काही आमलकी एकादशीचे जीवनात सकारात्मक ऊर्जा, ग्रहदोष दूर करणारे, धनसंपदा प्रदान करणारे प्रभावशाली उपाय बघूयात. 1. आमलकी एकादशी दिवशी अशी मान्यता आहे की या 3 वस्तू आवर्जून दान कराव्यात. 1. आवळ्याचे वृक्ष नक्की लावा किंवा मंदिरात दान करा. तसेच या दिवशी विशेष करून आवळ्याचे फळ दान केल्याने विशेष पुण्य फळ प्राप्त होते. भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. असे केल्याने जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जेचा विशेष करून संचार होतो. 2. दुसरी गोष्ट म्हणजे काळे तीळ. आमलकी एकादशी दिवशी काळे तीळ दान करणे खूप शुभ मानले जातं. या दिवशी काळे तीळ दान केल्याने पितरांना शांती मिळते, पितृदोष दूर होतात, पितरांना मुक्ती मिळते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा येते. शिवाय असेही म्हटले जाते की जितके तुम्ही तीळ दान कराल तितके वर्ष वैकुंठात शांती आणि आनंद मिळतो. तिसरी गोष्ट म्हणजे अन्नदान. अन्नदान केल्याने खूप पुण्य तर मिळतंच, परंतु आमलकी एकादशी दिवशी अन्न दान केल्याने 1000 गायी दान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. शिवाय या दिवशी अन्नदान केल्याने आर्थिक समृद्धी वाढते, तसेच सौभाग्यामध्ये वाढ होते. नंबर 2. आमलकी एकादशी दिवशी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. विष्णू सहस्रनामाचा या दिवशी विशेष करून पाठ केल्याने माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू सर्व संकटांचा नाश करतात, मोक्ष प्रदान करतात. शुक्लांबरधरम विष्णू शशिवरणम चतुर्भुजम प्रसन्नवदनम ध्यायेत सर्वविघ्नोपाशानयतये. या विष्णू सहस्रनामाचा एकादशी दिवशी आवर्जून एक पाठ करावा किंवा ऐकावा. तुम्हाला हा विष्णू सहस्रनाम यूट्यूबवरती मिळून जाईल. नंबर 3. एकादशी दिवशी आवळ्याच्या वृक्षाला शुद्ध 1 लोटा जल, 1 चुटकी हळद मिक्स करून ओम लक्ष्मी नारायण नमः या मंत्राचा जप करत अर्पण केल्याने धनसंपदा वाढत जाते. दररोज 1 लोटा जल आवळ्याच्या वृक्षाखाली अर्पण केले तर अतिउत्तम. रोज जमत नसेल तर एकादशी दिवशी आवर्जून 1 लोटा जल अर्पण करावे. 4. आमलकी एकादशी दिवशी आवळ्याच्या वृक्षाखाली कच्चे दूध, अखंड तांदूळ, पिवळी फळे, रोल अर्पण करावे आणि 7 परिक्रमा ओम विष्णू प्रियाय नमः या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा घालाव्यात. असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात, तसेच वैवाहिक जीवनामध्ये सुख शांती राहते, प्रेमसंबंध वाढतात. 5. प्रदोष काळामध्ये आमलकी एकादशी दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा 2 वातीचा, पण तो कापसाचा न लावता लाल धाग्याचा प्रज्वलित करावा. अशी मान्यता आहे की असे केल्याने आर्थिक तंगी कमी होते आणि घरामध्ये समृद्धीचा वास राहतो, आर्थिक समस्यापासून सुटका होते. 6. विवाह संबंधी ज्या विवाहयोग्य मुलामुलींचे विवाहयोग जुळून येत नाहीत, लग्न होण्यासाठी विलंब लागत आहे, कुठल्याही प्रकारची बाधा येत असेल तर अशांनी आमलकी एकादशी दिवशी संपूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूजन करावे. त्यानंतर एक पिवळे वस्त्र घेऊन त्याच्यावरती जेवढे मिळतील तेवढे आवळे म्हणजे 1, 2, 5, 7, 11 आवळे घेऊन त्या पिवळ्या वस्त्रावरती ठेवावेत. त्या आवळ्याची मनोभावे पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 5 तुळशीच्या माळेने जप करावा. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करावी. तुम्ही जितक्या जास्त जप कराल तितके लवकर लाभ मिळेल. मंत्र जप झाल्यानंतर ते आवळे पूजाघरामध्ये ठेवावे. असे केल्याने शीघ्र विवाह बनतो. 7.
शिवमहापुराण कथेत म्हटले आहे, विष्णू पुराणात म्हटले आहे, आवळ्याच्या वृक्षाखाली भगवान श्री हरी नारायण या वृक्षाच्या जडमध्ये स्वयं विश्राम करतात. म्हणून आवळ्याच्या वृक्षाखाली एक चुटकी हरिहर या नामाचे स्मरण करत अर्पण करावे. त्यानंतर पूर्वमुख करून एक लोटा जल अर्पण करावे. तुमचा व्यापार चालत नसेल, दुकान चालत नसेल, तुम्ही या दिवशी नक्की हा उपाय करून बघा. तुमचा व्यापार, दुकान, व्यवसायात नफा मिळायला चालू होईल. 8. आमलकी एकादशी दिवशी एक लोटा जल, त्यामध्ये मिळाले तर एक आवळा, नसेल तर आवळ्याचे पान किंवा छोटेसे एक लाकूड त्या जलामध्ये टाकून ते जल शिवमंदिरात घेऊन जावे आणि शिवालयात गेल्यानंतर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तो दिवा प्रज्वलित करताना खाली तांदळाचे आसन द्यावे. त्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आणि हरिहर या नामाचं स्मरण करत ते जल अर्पण करावे. त्यानंतर ते जल थोडेसे डोळ्याला लावावे आणि तुमच्या अंगावरतीही थोडेसे ते जल शिंपडावे. त्यानंतर थोडेसे पाठीमागे यावे आणि नंदी भगवान जवळ यावे. तिथून शिवलिंगाचे दर्शन करावे आणि मनामध्ये जी काही तुमची समस्या आहे, त्या समस्यांनी तुम्ही खूप परेशान झालेला आहात, त्रस्त झालेला आहे, तिथून भगवान शिवाला सांगावे. भगवान शिव श्री हरिविष्णूंच्या आशीर्वादाने जी काही समस्या आहे ती दूर होईल. 9. तुमच्या घरामध्ये धन येते पण ते टिकत नाही. ते धन कुठून ना कुठून निघून जाते. तर एक छोटीशी कटोरी अखंड तांदूळ घ्यावेत, एक बेलपत्र घ्यावे, त्यानंतर दुर्वा घ्यावेत. तुम्हाला शक्य होतील तेवढ्या 5, 7, 11, 21 अशा विषम संख्येत दुर्वा घ्या. त्यानंतर एक पांढरे कुठलेही फूल घ्या, फक्त त्यामध्ये केतकीचे फूल घेऊ नका. त्यानंतर एक लोटा जल घ्यावे, एक गोल वातीचा दिवा घ्या. हे सर्व जिथे तुम्ही पिण्याच्या पाण्याचा माठ ठेवता तिथे एक कटोरी तांदूळ, त्याच्यावरती एक बेलपत्र, दुर्वा आणि फूल आणि साईडला एक लोटा जल ठेवावे. त्याच बाजूला तो दिवा प्रज्वलित करावा. प्रार्थना करावी. जी काही तुमची धनसंपत्ती, पैसे संबंधित समस्या आहेत, जी काही समस्या आहे ती पितरांच्या आशीर्वादाने दूर होतात. यामुळे पितृसुद्धा प्रसन्न होतात. हा दिवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रज्वलित करावा आणि कमीत कमी 3 तास तरी तो दिवा प्रज्वलित राहावा, याची काळजी घ्यावी. त्यानंतर तिथून ते सर्व उचलावे आणि भगवान शिवशंकरांच्या शक्य असेल तर मंदिरात जावे, नसेल तर घरच्या शिवलिंगावरती एक लोटा जल समर्पित करावे. त्यानंतर बेलपत्र, फूल, दुर्वा मनोभावे समर्पित करावे आणि जी एक कटोरी तांदूळ ठेवलेले आहे ते तिथेच साईडला ठेवावे. असे केल्याने तुमच्या सर्व धनासंबंधी समस्या दूर होतात. या प्रकारे आपण देखील एकादशीचे व्रत करा आणि इतरांकडून देखील करून घ्या. तसेच उपाय करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मैत्रिणींनो, यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून शिवपुराण आणि विष्णू पुराणात सांगितलेलीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. धन्यवाद.